नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. सर्वांचे प्रियांका किचन्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून मी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण नवीन पदार्थ कोल्हापुरी ताक कढी हे शिकणार आहोत. पुढील कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण गॅस चालू करू, त्याच्यावरती भांड ठेवू. भांड गरम झालं की त्याच्यात तेल ओतू. 2 चम्मच तेल. तुम्ही तुमच्या अंदाजानेही घेऊ शकता, माझ्या अंदाजाने घेतले. तेल तापलं की त्याच्यामध्ये तेल आपण पातेल्यात ओतलंय. आता त्यासाठी कढीसाठी लागणारं साहित्य आपल्याला हळद, मीठ, मोहरी, जिरे, बेसन, कढीपत्ता, मिरची, लसूण बारीक करून घेतलेला आहे ठेचून, आणि कोथिंबीर. सर्वप्रथम आपण तेल ओतलेलं आहे, त्याच्यात आता तेल गरम झाले. त्याच्यात आपण लसूण टाकायचा फोडणीसाठी. लसूण असं भाजून घ्यायचा, जास्त कच्चा पण नाही ठेवायचा, त्याला गुलाबी रंग आला पाहिजे. गॅस कमी याच्यावर हे करायचा. त्याच्यामध्ये आता आपण जिरं, मोहरी, हळद, मीठ सगळं टाकणार आहोत. नंतर मिरची, कढीपत्ता, सगळं भाजून घ्यायचं. गॅसचा फ्लेम आहे तो बारीक करायचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडं बेसन टाकणार आहोत. 1-1.5 चमचा मी बेसन घेतलंय, कारण बेसन कढी फुटत नाही, एक जीव होते कढी. बेसन भाजून घेतल्यानंतर आपण हे ताक तयार केलेलं आहे घरच्या दहीपासून. हे ताक ह्याच्यात आपण ओतायचं आहे. आणि एकसारखं असं हलवत राहायचं, कढी फुटता कामा नये. कढी फुटली, कढीची पूर्ण चव निघून जाते. एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत कढी उकळत नाही. एक 10-15 मिनिटं आपण असंच हलवत राहूया. गॅसचे फ्लेम वाढवूया.
मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला सांगते, मी यूट्यूब चॅनल नवीन सुरू केला आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही कढी तुम्ही करून बघा, छान लागेल तुम्हाला. पूर्ण या कढीवरती असा कलर येतो. अजून एक 10-15 मिनिटं. एकसारखी कढी हलवायची, मध्ये बंद करायची नाही, कारण कढी फुटली की पूर्ण कढी बेचव लागते. एकसारखं हलवत राहायचं कढीला, कारण ती फुटत नाही एकसारखं हलवल्यामुळे. आता हळूहळू कढीला कलर यायला लागलाय, बघताय का? अजून यायला पाहिजे कलर. एकसारखी कढी हलवत राहायचं. आता आपली ही कढी रेडी तयार झालेली आहे. त्यासाठी आपण ह्याच्यात थोडंसं कोथिंबीर टाकू वरून.